नमस्कार. धुळ्यात मिळाला देशी कट्टा. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष कारवाई. जाणून घेऊया सविस्तर माहिती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत धुळे शहरातील वरखेडी रोडवर डम्पिंग ग्राउंडजवळ अरबाज मोहम्मद शरीफ अन्सारी वय 22 राहणार मौलावी गंज धुळे याला देशी कट्टासह ताब्यात घेतले. दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा कब्जात बाळगताना अरबाज याला पोलिसांनी 40,000 रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले. तर आझादनगर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 चे कलम 3 व 25 सह इतर कलमाने अरबाजवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, नामदेव सहारे, पोलीस अंमलदार शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे व आशिष कुमार वानखेडे यांनी केली. संपादक योगेश पाटील, वंदे भारत न्यूज अपडेट, शिरपूर, धुळे. आज गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्याचं नाव आहे अरबाज मोहम्मद शरीफ अन्सारी राहणार मौलीगंज हा वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंडजवळ अवैध अग्निशस्त्र घेऊन दहशत माजवत आहे अशा पद्धतीची गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्या ठिकाणी रवाना केले खात्री करण्यासाठी. सदर इस्मालक ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली तर त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्टल मिळून आलेले आहे. त्याच्या अंदाजी किंमत 40,000 रुपये आहे. सदर इस्मावर यापूर्वी सुद्धा आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा दाखल आहे. त्याने हे पिस्टल कुठून आणले, त्याचा उद्देश काय होता, या अनुषंगाने गुन्हा दाखल केल्यानंतर तपास आम्ही करीत आहोत. तसेच धुळे शहरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर यानंतरही सतत अवैध धंद्यांवर मोहीम ही राबवण्यात येणार आहे. नागरिकांनाही आवाहन करतो की अशा पद्धतीने कुठे अवैध धंदा किंवा कुठे अवैध अग्निशस्त्राचा वापर होत असेल तर त्यांनी स्थानिक पोलीस किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांना संपर्क करावा.